हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया काळा चना मसाला। ही माझ्या आईची रेसिपी आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे मोड आलेले काळे चणे, एक बटाटा, फोडणीसाठी लागणार आहे थोडीशी मोहरी, 2 चमचे तेल, एक कांदा बारीक चिरलेला, 7 ते 8 कढीपत्ता आणि हिंग। 1 चमचा तेलात खोबरं, कांदा आणि टोमॅटो रोस्ट करा। थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि पाणी। मिक्सर मध्ये रोस्टेड खोबरं, रोस्टेड कांदा, रोस्टेड टोमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट, गोडा मसाला, हळद आणि थोडंसं पाणी घालून त्याची फाईन पेस्ट करा। फोडणीसाठी 2 चमचे तेल, थोडीशी मोहरी, हिंग, 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं, खमंग फोडणी करा। आता ॲड करा बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्या। आता ॲड करा वाटलेला मसाला। मसाला 2-3 मिनिटांसाठी फ्राय करा। यामध्ये ॲड करा मोड आलेले चणे आणि बटाट्याच्या फोडी। चांगलं मिक्स करा। आता ॲड करा चवीपुरतं मीठ, अर्धा ग्लास पाणी। तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। आता ॲड करा थोडीशी साखर। कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करा। चना मसाला रेडी आहे। या ग्रेव्हीला चण्याचं तोंडाक पण म्हणतात। काळा चना मसाला तुम्ही पुरी, चपाती किंवा प्लेन राईस बरोबर एन्जॉय करू शकता। रेसिपी आवडली असेल तर प्लीज ट्राय करा। प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया मग पुढच्या रेसिपी सोबत। बाय।